नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे। राजा रावण दहन प्रथा बंद करा, बिरसा फायटर्सची मागणी। रावण दहन करणाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची सुद्धा मागणी बिरसा फायटर्सने केलेली आहे। येत्या विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला राजा रावण दहन करू नका, गोंड समाजातील महात्मा रावण दहन प्रथा बंद करावी व रावण दहन करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत धारा 153 अ 295 295 अ आणि 298 अनुच्छेदनुसार कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, शहादा तालुका संघटक राजू ठाकरे, नंदुरबार शहराध्यक्ष रणजित ठाकरे, योगेश चव्हाण, महेंद्र नाईक, गोविंद पाडवी, आकाश तिरशे, आदिवासी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। शहादा तालुका प्रतिनिधी दगडू अंकुश निकुम यांची रिपोर्ट। बघूया एक झलक। जय हिंद। गोंड समाजाचे महात्मा राजा रावण दहन करू नका आणि जो कोणी राजा रावण दहन करेल त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत IPC कलम 153, कलम 295, 295 व 298 अन्वये त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा, अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे। राजा रावण हा न्यायप्रिय राजा होता, शूरवीर होता, दानवीर होता, सेनापती होता, शिवशंकरचा तो पुजारी होता, अनेक सर्वगुण संपन्न असा हा राजा होता। भारतामध्ये अनेक भागामध्ये आदिवासी समुदायामार्फत राजा रावणाची पूजा केली जाते। छत्तीसगड असो, झारखंड असो, तामिळनाडू असो आणि महाराष्ट्रामध्ये अमरावतीमधील मेळघाटमध्ये काही आदिवासी बांधव राजा रावणाची दरवर्षी पूजा करत असतात। तामिळनाडूमध्ये आमच्या राजा रावणाची 352 मंदिरे आहेत। मध्य प्रदेशमध्ये मंदसौर येथे सर्वात मोठी राजा रावणाची मूर्ती आहे। मेघनाथमध्ये सुद्धा राजा रावणाची पूजा केली जातात। आणि एकंदरीत आपण देशामध्ये जर बघितलं तर राजा रावणाला मानणारा आणि पूजणारा आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे। ज्या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये रामाची पूजा केली जातात, रामाला पूजनीय मानलं जातं, आदर्श मानलं जातं, त्याच पद्धतीने आदिवासी समुदायामध्ये राजा रावणाला आदर्श मानला जातो, श्रद्धास्थान मानलं जातं। म्हणून राजा रावण दहनाची ही जी कुप्रथा सुरू आहे ती बंद करावी। काही मनुवादी षड्यंत्रकारी लोकांनी आमच्या या न्यायप्रिय राजाला नायक असताना खलनायक म्हणून संबोधलं, राक्षस म्हणून संबोधलं आणि 1930 पासून राजा रावणाची जी दहन प्रथा आहे ती सुरू झाली आणि तेव्हापासून अजूनही काही भागामध्ये ही प्रथा सुरू आहे। म्हणून ही कुप्रथा तात्काळ बंद करावी आणि जो कोणी ही प्रथा करेल किंवा राजा रावण दहन करेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची संघटनेची मागणी आहे। अन्यथा आम्ही या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत। जे कोण दहन करतील, राजा रावण दहन करतील त्यांचा आम्ही तीव्र